सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपुरातील विटा भट्टी परिसरात असलेल्या जेल प्रशासनाच्या जागेवर आणि सुशी नाल्याच्या पात्रात झालेले बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। धुळे शहराच्या वेगाने विस्तार होत असतानाच शासकीय जागांवर आणि नैसर्गिक नाल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे भविष्यात कायदा सुव्यवस्था आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात अशी भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। विटाभट्टी परिसरातील जेल प्रशासनाची जागा अतिक्रमण मुक्त झाल्यास शहरातील मध्यवर्ती कारागृह तिथे स्थलांतरित करता येईल आणि सध्याची जागा जनहितासाठी वापरता येईल। तसेच एलएम सरदार शाळेला लागून असलेल्या सुशी नाल्याच्या प्रवाहात अनधिकृत घरे बांधण्याने भविष्यात शहरात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे ही दोन्ही अतिक्रमणे तातडीने न हटविल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत हे निवेदन सादर करण्यात आले। हे अतिक्रमण शहराच्या सर्वांगीण विकासाला बाधक ठरत असून ते तातडीने निष्कासित करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रशासनाने यावर लवकर कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल असंही यावेळी सांगण्यात आलंय। या आंदोलनाप्रसंगी आणि निवेदन देताना ॲडव्होकेट निखिल भावसार, गोपाली पाटील, डॉक्टर योगेश पाटील, निलेश रुणवाल आणि शेखर मराठे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सध्या जर आपण पाहिलं धुळ्याची परिस्थिती तर गेल्या 2 वर्षापूर्वी धुळे शहर हे महाराष्ट्राच्या कुठल्याही क्षितिजावरती विकसित शहर म्हणून ओळखलं जात नव्हतं, पण गेल्या 2 वर्षापासून धुळे शहराचा जो सर्वांगीण विकास होत आहे हा चहूबाजूने होणारा विकास आहे। त्या अनुषंगाने धुळ्यामध्ये विविध प्रकारचे मोठमोठ्या प्रकारचे मॉल्स देखील आलेले या 2 वर्षामध्ये। या थोडक्यात सांगायचं तर धुळे शहर हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। तर या धुळे शहराच्या विस्तारीकरणासोबतच धुळ्यामध्ये अनेक जिल्ह्यातून परप्रांतातून वेगवेगळ्या धर्माचे लोकसुद्धा धुळ्यामध्ये हे विस्थापित होत आहे। परंतु त्याचमुळे धुळे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रचंड प्रश्न निर्माण झालेला आहे। धुळ्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर धुळे शहरामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। आणि थोडक्यात त्याच्यामध्ये जर कधी आपल्याला प्रतिकृत स्वरूपात जर पाहायचं झालं तर एक जेल प्रशासनाची जी जागा आहे, विटाभट्टी परिसरातली जेल प्रशासनाची जागा आणि एलएम सरदार शाळेलगतचा जो काही सुशी नाल्याचा जो परिसर आहे तो जर आपण पाहिला तर हा प्रचंड प्रमाणात अतिक्रमणाने वेढलेला हा परिसर झालेला आहे। जेल प्रशासनाची जागा ही अत्यंत धुळ्यातल्या प्राईम लोकेशनची जागा आहे। तिथं अनेक लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि हा विषय माननीय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रलंबित आहे आणि त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी महिनाभरापूर्वी त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात तारीख घेतलेली आहे की आम्हाला या प्रकारावर सविस्तर खुलासा करायचा आहे म्हणून। तर आम्ही त्या अनुषंगाने आज निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाजामार्फत आज हजर झालेलो आहोत इथं की आपण त्या सर्वोच्च न्यायालयात योग्य ती बाजू मांडावी धुळे शहराच्या जनतेची। आणि त्याचप्रमाणे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्या प्रकरणात येत नाही तोपर्यंत तूर्त त्या परिसरातील कुठलंही अतिक्रमण हे रेग्युलराईज करण्यात येऊ नये। कारण सगळ्यांना माहिती की जर अतिक्रमण रेग्युलराईज झालं तर साहजिक आहे तिथं खरेदी विक्रीचे व्यवहार हे नजराणा रक्कम भरून हे सुरू होऊन जातील। त्याच्यामुळे आपला प्रयत्न एकच आहे की सर्वोच्च न्यायालयात हा विषय योग्य पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मांडला जावा आणि तोपर्यंत कुठल्याही स्वरूपाचं अतिक्रमण हे रेग्युलराईज करू नये। त्याचप्रमाणे काही वर्षापूर्वी धुळे शहरामध्ये सुशी नाला तुंबण्याचा मोठा प्रकार झालेला होता। तर सुशी नाला हा रुंद झाला पाहिजे, त्याच्यावरचं जे अतिक्रमण आहे ते काढलं गेलं पाहिजे कारण की धुळ्यातलं सांडपाणी वाहून नेण्याचा तो सर्वात मोठा मार्ग आहे आज। तर तो नाला हा अतिक्रमण मुक्त करून त्याच्यावरचं अतिक्रमण काढून त्या सांडपाण्याला योग्य ती वाट देऊन धुळे शहरात पावसाळ्यात होणारं पाणी तुंबण्याचा प्रकार हे बंद झालं पाहिजे, जेणेकरून धुळ्याचं मुंबई होणार नाही। याच्याकरता हे आम्ही निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे।